लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीने कामं केली आहेत भोसरी गावठाण परिसरात? म्हणजे आता आमच्या माहितीनुसार तर असे कुणाचे काम असलं जरी आता समजा बाई आळीतलं काम आहे, आता या आळीतलं एक प्रतिनिधी असतो मंडळाचा अध्यक्ष असून कोण असेल त्याच्या मार्फत सांगितलं जातं दादा आपले हे काम नाही आलं ते काम नाही आलं तर त्यांच्या मार्फत त्यांना फोन केला जातो. आणि सगळ्यात जमेची बाजू म्हणजे आपल्या भोसरी विधानसभेची जे आपले आमदार आहेत दमदार आमदार महेशदादा लांडगे त्यांच्या नावामुळे काम बरीचशी होतात. म्हणजे त्यांच्याकडे जरी फोन केला तरी बाकीचे नगरसेवक असू ते असू काम होणार म्हणजे होणार. म्हणजे जी दादानी जी हे ठरवलेत उमेदवार ते काय असे तसे नाहीत, काम करण्याचे ठरवले. काम करणारी लोक दादानी तिकीट देताना योग्य व्यक्तींना दिलेलं आहे, त्यामुळे काम हे हमखास त्यांच्याकडून होतच आणि भविष्यात होतच राहणार आहे त्यांच्याकडून. पण काम करणारी लोक ही नागरिकांसाठी महत्वाची असतात असं नाही का वाटत? काम करणारे लोक महत्वाचे असतात. आता राजकारण म्हणलं की थोडंफार एकमेकावर चिखलफेक होणारच आणि ती तयारी उमेदवारांनी बी ठेवायची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण ठेवायची. इलेक्शन हे 15 दिवसाचंच असतं. आपल्याला काम करणारच माणूस निवडून द्यायचा. हे इलेक्शन झाल्यानंतर परत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नीट राहिलं पाहिजे. वादिवाद नको काय नको, पण जे उमेदवार आहे जे काम करणारे त्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. कारण आपली काही जी काम आहे मूलभूत गरजा आहे, आपल्या सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा काय आहे? तुमचं पुढं रस्ते पाणी आरोग्य तेच मूलभूत गरजा आहे. अहो एखादा गरीब दवाखान्यात गेला आणि एखाद्या नगरसेवकाला फोन केला आमचा एवढा बिल झाला ते कमी झाला तरी तो खुश होतो. हेच काम आहे. आता काय तुमचं काय कुठं नोकरीचे काम होणार नाही पालिकेत वगैरे, जागाच राहिलं नाही. पहिल्या लोकसंख्या एवढी वाढली, ज्या मूलभूत गरजा पूर्ण करतील तेच नगरसेवक तुम्ही निवडून द्या, हेच माझं सांगणं. त्या 4 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा हे नगरसेवक मंडळी लोकांच्या कामासाठी उपलब्ध होत होते. आता ही एक सांगायची गोष्ट आहे, 4 वर्ष जरी ते नगरसेवक पदावर नसले तरी ते पालिकेत वावरले, त्यांनी कामं केलेली आहेत. एवढंच व्हायचं की बाबा त्यांना आज फोन केला, पहिलं नगरसेवक असताना जे 2 मिनिटात काम होतं त्याला 5 मिनिटं लागायचे, कामं व्हायचे. काम ते करत होते. शेवटी कसं असतं माहिती का, तुम्हाला पद नसेल तर थोडंफार उशीर होणारच आहे, पण कामं व्हायचे आमकं व्हायचे. म्हणजे आज नाही काम झालं तर उद्या होणारच. कामं व्हायचे, कामं कुठं आडली नाही.